तुमच्या आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात जेव्हा तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर असता तरीही लोक तुमचा अपमान करतात. समोरचा प्रत्येक वेळेस तुम्हाला घालून पाडून बोलतो, तुमची किंमत कमी करतो. आज मी तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही अशा वेळेस करायच्या आहेत जेव्हा समोरचा तुमचा अपमान करत असेल, तुमचं म्हणणं ऐकत नसेल, तुमची किंमत कमी करत असेल. या 5 गोष्टी तुम्हाला तुमचा मान, तुमची किंमत परत मिळवून देतील. कोणाच्याही मागे न पळता, कोणालाही हात न जोडता तुम्हाला तुमचा गेलेला मान परत मिळेल. या गोष्टींनी कोणालाही विनंती न करता, कुणासमोरही न झुकता तुम्हाला तुमची किंमत परत मिळेल. चला तर बघूया त्या 5 गोष्टी. नंबर 1, ज्या दिवशी एखाद्याने ठरवले की तुमच्या आयुष्यातून निघून जायचं आहे, त्या दिवशी त्याला मोकळं करा आणि आनंदाने त्याची पाठवणी करा. ज्याने तुमच्या विरोधात जायचं ठरवलं आहे त्याला जाऊ द्या, त्याला मोकळं करा. समोरच्याला ही जाणीव करून द्या की त्याच्या जाण्याने तुमच्या आयुष्यात काडी मात्रही फरक पडणार नाही किंवा तुमचं काहीही अडणार नाही. मग भलेही तुमच्या मनामध्ये कितीही भावनिक वादळ उठलं असेल किंवा तुम्हाला कितीही वाईट वाटलं असेल तरीही ते तुम्ही दाखवू नका. समोरच्याला तुम्हाला वाईट वाटलं आहे हे तुमच्या चेहऱ्यावर दिसता कामा नये. ज्यांना जायचं आहे त्यांना तुमच्या आयुष्यातून मोकळं करा, त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या आणि तुम्ही तुमच्या मार्गाने जा. जिथे आपल्याला मान नाही, जिथे आपला अपमान होतो, तिथं न थांबलेलं केव्हाही चांगलं. हे माहीत आहे की समोरच्याला असं सहजासहजी मनातून, आपल्या आयुष्यातून काढून टाकणं अवघड आहे. पण जर समोरच्याला तुमची किंमत नसेल तर तुम्ही त्याला धरून ठेवण्यातही काहीही अर्थ नाही. नंबर 2, त्या व्यक्तीसोबत जोडले जा जो व्यक्ती नेहमीच संकटामध्ये, तुमच्या सुखदुःखांमध्ये तुमच्या सोबत उभा राहिला आहे, पण तुम्ही त्याची किंमत केली नाही. जो मरेपर्यंत तुमच्या सोबत राहणार आहे तो व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः. स्वतःसोबत जोडले जा, स्वतःला वेळ द्या. जेवढा वेळ तुम्ही समोरच्याला देत होतात, जो निघून गेला आहे, तेवढाच वेळ तुम्ही स्वतःसाठी द्या. स्वतःचा आनंद कशात आहे ते शोधा. आपल्या आनंदासाठी आपण कुणावर अवलंबून नाही हे स्वतःला सांगा आणि स्वतःमध्ये आनंदी राहायला शिका. तुम्हाला हे जमलं तर आयुष्यात कधीही तुम्हाला या गोष्टीचा त्रास होणार नाही की कोणी तुमच्या आयुष्यातून निघून गेला आहे, तुम्हाला एकटं सोडलं आहे. नंबर 3, आपल्या मनाला शांत ठेवता यायला हवं. कुठलीही भावना नको. राग नाही, द्वेष नाही, बदला घेण्याची भावना नाही. शांत राहून गोष्टी समजून घ्यायला शिका. शांत राहून लढायला शिका. शांत राहून जिंकायला शिका आणि आपला गेलेला मान परत मिळवायला शिका. स्वतःला शांत कसे ठेवणार तर स्वतःबद्दल चांगला विचार करून. कोणी मला काहीही बोललं, कोणी माझा अपमान केला म्हणून माझी किंमत कमी होणार आहे, ही गोष्ट अगोदर डोक्यातून काढा. स्वतःला यासाठी तयार करा की तुम्ही तुमच्या आनंदासाठी कोणावर अवलंबून नाही आहात. नंबर 4, काहीतरी मोठं मिळवा. तुमची ध्येय, तुमची स्वप्न ही मोठी ठेवा आणि ती कोणत्याही परिस्थितीत मिळवण्याचा हर एक प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देता, स्वतःसाठी जगता, तेव्हा तुमच्याकडे इतरांसाठी वेळ राहत नाही आणि मग कोणी तुम्हाला हर्ट केलं किंवा तुमच्या भावना दुखावल्या तरी तुम्हाला काहीही फरक पडत नाही. तुम्ही या सगळ्यांच्या पलीकडे गेलेले असतात. त्यासाठी स्वतःला वेळ द्या. इतरांसाठी तुमच्या मनात कुठल्याच भावना असता कामा नये. लोकांच्या मागे गेलात तर लोक हाती लागणार नाहीत, पण त्याऐवजी आपल्या स्वप्नांच्या मागे पळालात, स्वप्न पूर्ण केल्यानंतर लोक तुमच्या मागे येतील. तुमचं यश इतकं बोलकं असू द्या की लोकांनी तुमच्याकडे दुर्लक्ष करायलाच नको. तुमची स्वप्न, तुमचं यश तुम्हाला तो मान परत मिळवून देईल जो तुम्ही गमावला आहे. म्हणून लोकांच्या मागे पळणं सोडा आणि स्वतःच्या स्वप्नांच्या, स्वतःच्या ध्येयाच्या मागे पळा. तुमची स्वप्न पूर्ण केली, तुम्ही यश मिळवलंत, यशस्वी झालात तर लोक आपोआप तुमच्या मागे येतील आणि तुम्हाला तुमचा मान परत मिळेल. नंबर 5,
तुमची किंमत वाढली, तुम्हाला यश मिळालं, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की पुन्हा त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात एंट्री द्यायची नाही, जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या वाईट काळामध्ये सोडून गेली आहे. ना तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यात परत जायचं, ना त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत येऊ द्यायचं. जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही स्वतःची किंमत पुन्हा स्वतः कमी करून घेत आहात. तुम्ही स्वतःला तर बदलला आहे, पण समोरचा बदलला आहे की नाही याची खात्री देता येत नाही. म्हणून पुन्हा त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात येऊ देऊ नका. तुम्ही फार मेहनतीने तुमचं यश मिळवलं आहे आणि ते सहजासहजी नाही, तुमच्या वाईट काळासोबत झगडून मेहनत करून तुम्ही ते मिळवलं आहे. स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवलं आहे. आणि पुन्हा त्याच चुका वापस करून पुन्हा त्याच ठिकाणी जाऊ नका, नाहीतर पुन्हा लोक तुम्हाला हलक्यात घ्यायला सुरुवात करतील. वापस येणाऱ्या अशा लोकांना सरळ सांगा की तुझ्या येण्याने किंवा न येण्याने माझ्या आयुष्यात काहीही फरक पडत नाही. तुझी जी अगोदर जागा होती ती आता नाही, ती जागा मी स्वतःला दिली आहे. आपल्या मेहनतीच्या बळावर मिळवलेले यश तुम्ही अशा पद्धतीने गमावत असाल तर तुम्ही मूर्खपणा करत आहात. म्हणून हे 5ही पॉईंट्स मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा सांगत आहे. नंबर 1, जे तुमच्या आयुष्यातून गेले आहेत त्यांना जाऊ द्या. नंबर 2, कनेक्ट युअरसेल्फ, स्वतःला स्वतःशी जोडून घ्या, स्वतःला वेळ द्या. नंबर 3, मेंटल इमोशनल पीस, स्वतःच्या भावनांवर कंट्रोल ठेवा, स्वतःच्या भावना शांत आणि स्थिर ठेवा. नंबर 4, काहीतरी मोठं मिळवा, स्वप्न पूर्ण करा, ध्येय पूर्ण करा. नंबर 5, नो री एंट्री, त्या व्यक्तीला वापस स्वतःच्या आयुष्यात एंट्री देऊ नका ज्याने अपमान केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.